एक तर आपलं आता खाली मुख्यमंत्री महोदयांनी फनेल झोनच्या संदर्भात अ, निवेदन केलं होतं. त्याचं मी विस्तृतपणे या ठिकाणी करतोय. एक तर पहिलं ओसीचं करतो मी. परत तुम्हालाही त्याचा मुंबईतल्या लोकांचा फायदा होईल. सुधारित सभापती महोदय, याचं मी थोडक्यामध्ये खाली देखील परवाच्या दिवशी निवेदन केलेलं आहे. परंतु या ठिकाणी गेल्या 3-3.5 वर्षापासून जे काही मुंबईमध्ये अनेक आपण निर्णय घेतले, योजनाही केल्या, अनेक विकास प्रकल्पांना चालना दिल्या आणि त्याचबरोबर अ, मुंबई बाहेर गेलेला जो मुंबईकर आहे त्याला पुन्हा मुंबईमध्ये सन्मानाने तो आला पाहिजे, ही भूमिका आपल्या बाळासाहेबांची नेहमीच राहिलेली आहे. आणि त्यामुळे जे खऱ्या अर्थाने जे नियम आहेत ते लोकांच्या फायद्यासाठी असले पाहिजे. लोक कायद्यासाठी नाही तर कायदा लोकांच्या हितासाठी असला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका नेहमी आपण घेतलेली आहे. आणि म्हणून कधी कधी प्रस्थापित जी काही चौकट आहे त्याच्या बाहेर जाऊन देखील आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात. आणि तशा प्रकारचे निर्णय एक भाग म्हणून इमारतींसाठी सुधारित भोगवटा अभय योजना, ओसीची योजना लागू करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. माझ्या मागे आशिष शेलार आहेत आणि त्यांचा नेहमी पाठपुरावा मुंबईतल्या आमदारांचा देखील सातत्याने पाठपुरावा या बाबतीमध्ये होता. आणि त्यामुळे काही नियमाचं उल्लंघन करून उभारलेल्या जवळपास 20,000 इमारतींना ओसी नाही आहे आज मुंबईमध्ये. या इमारतींच्या मूळ मंजूर आराखड्यामध्ये किरकोळ बदल केलेले आहेत, त्यामुळे त्यांना ओसी मिळत नाही. ओसी नसल्यामुळे इमारतीमधल्या रहिवाशांना सभापती महोदय दुप्पट मालमत्ता कर, पाणीपट्टी, मलनिस्सारण कर, इतर जे काही दुप्पट भरावे लागतात निवासीला आणि कमर्शियलला 4 पट. त्यामुळे या इमारतीतील जेव्हा घरं विकायची असतात, खरेदी विक्री करायची असतात, त्यावेळेस देखील यांना बँका लोन देत नाही. त्यामुळे त्यामध्ये देखील अनेक अडथळे निर्माण होत आहेत. त्याच्या ओसी नसल्यामुळे ही घरं विकताना त्यांना योग्य किंमतही मिळत नाही. आणि म्हणून त्याचबरोबर पुनर्विकासामध्ये केवळ मंजूर नकाशाचे क्षेत्र विचारात घेता येतं. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास देखील करणं शक्य होत नाही. आणि म्हणून आणि ओसी नसल्यामुळे त्यांच्या डोक्यावर कायमची टांगती तलवार जी आहे ती असते. म्हणून या समस्येचा उपाय म्हणून शासनाने सुधारणांसह सुधारित भोगवटा अभय योजनेस मान्यता दिलेली आहे. यामुळे 20,000 इमारतींमध्ये राहणारे सुमारे 2.5 लाखांपेक्षा जास्त कुटुंब, म्हणजे 20,000 इमारती म्हणजे 2-2.5 लाख कुटुंब आहेत आणि 10 लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना या योजनेचा लाभ होणार आहे. ओसीसाठी अभय योजना लागू करण्यासाठी अनेक सोसायट्या शासनाकडे पाठपुरावा करत होत्या. त्यांच्या मागण्या मान्य करून सरकारने त्यांना मोठा या ठिकाणी दिलासा दिलेला आहे. या योजनेचा फायदा जो आहे, दुपटीने भरावा लागणारा मालमत्ता कर, बँकाकडून पाणीपट्टी कर, बँकांकडून कर्ज मिळणे सुलभ होईल, घरांच्या खरेदी विक्रीला चालना मिळेल आणि त्यांना योग्य किंमत मिळेल. पुनर्विकासामध्ये नागरिकांना त्यांच्या संपूर्ण क्षेत्राचा लाभ घेता येईल. महापालिकेच्या कायदेशीर कारवाईतून देखील त्यांची सुटका होईल आणि योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करताना नियमानुकूल करावयाच्या क्षेत्रासाठी अतिरिक्त चटई क्षेत्र, फंजिबल क्षेत्र, अधिमूल्य प्रीमियम आकारताना रेडी रेकनरच्या प्रचलित दरात 50% सवलत देखील दिली जाईल. आणि पहिल्या 6 महिन्यात जे प्रस्ताव येतील त्यांना कोणताही दंड आकारला जाणार नाही. त्यांना देऊ ना आपण त्याचा फायदा देऊ. आणि 6 महिने ते 1 वर्ष या काळात येणाऱ्या प्रस्तावांना प्रचलित दराच्या 50% म्हणजे अर्धा पेनल्टी आकारली जाईल. पुनर्वसन प्रकल्पात सेल इमारतींमधील त्रुटीमुळे
रिहाब इमारतींची ओशी रखडू नये म्हणून रिहाब इमारतींना सेल इमारतीपासून वेगळं करून स्वतंत्रपणे ओसी देण्याचा विचार केलेला आहे. त्यामुळे त्याच्यात ते अडकणार नाही. एखाद्या इमारतीमधील केवळ एका सदनिकाधारकाने एका फ्लॅट ओनरनी वैयक्तिकरित्या ओशीची मागणी केली तर त्याला स्वतंत्र कार्यप्रणाली सुरू करण्याच्या सूचना देखील महापालिकेला दिल्या. त्याला सेपरेट देखील ओशी मिळेल. हा, पाठ ओशी. हा हा, बरोबर, तो एलिजिबल होईल. तो बाकी लोकांमध्ये अडकून राहणार नाही. या योजनेचा लाभ केवळ रहिवासी इमारतींना नाही तर हॉस्पिटल आणि शाळांना देखील मिळणार आहे. हे देखील तरतूद त्यात केली. मुंबईकरांनी या सुधारित अभय योजनेचा त्यांना लाभ मिळेल आणि मुंबईच्या धर्तीवर राज्याच्या अन्य महापालिका ज्या आहेत त्यामध्ये देखील अशी प्रकरणं जी आहेत त्यांना देखील या धोरणाचा फायदा मिळेल. नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना मी तशा सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी फनेल झोनचं तर मी बोललोय खाली, पण फनेल झोनमध्ये देखील येणारे बाधित झाल्या. मी अगोदर पण एकदा सुतोवाच केलं होतं त्या बाबतीमध्ये. जे एअरपोर्टच्या बाजूला लोक राहत आहेत त्यांना हाईट रेस्ट्रिक्शनमुळे वरती जाता येत नाही आणि म्हणून अशा इमारतींचा पुनर्विकास करणं शक्य होत नाही. या इमारती खालील जमिनीवरचा उपलब्ध होणारा पूर्ण FSI त्यांना वापरता येत नाही आणि म्हणून हा पुनर्विकास शक्य व्हावा म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची जी हाऊसिंग फॉर ऑल जी योजना आहे ती अधिक प्रभावीपणे या राबवण्यासाठी देखील याचा फायदा होऊ शकतो. या योजनेच्या माध्यमातून मुंबईतील सर्व पुनर्विकास योग्य इमारतींचा पुनर्विकासास चालना मिळेल. या नवीन योजनेच्या माध्यमातून EWS घटकांसाठी 300 स्क्वेअर फूट पर्यंत FSI विनामूल्य त्यांना प्रदान करण्यात येणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी LIG 600 चौरस फूट पर्यंतची सदनिकांची पुनर्बांधणी निशुल्क विनाशुल्क व्हावी यासाठी देखील या योजनेमध्ये आपण तरतूद केलेली आहे. या योजनेमध्ये खालीलप्रमाणे FSI देय असणार आहे. जमीन मालक मूळ जमिनीच्या मालकी हक्का इतका बेसिक FSI त्यांना त्यांच्या मालकी हक्काच्या प्रमाणात देय राहील आणि संरक्षित भाडेकरूंना त्याच संरक्षित क्षेत्रा इतका FSI किंवा 30 चौरस मीटर यापैकी जो अधिक असेल तो त्यांना देय असेल आणि अधिकृत रहिवाशांना त्यांच्या कायदेशीर ताब्यातील क्षेत्रा इतका FSI किंवा 30 चौरस मीटर क्षेत्रफळ यापैकी जे अधिक असेल तेवढा अनुज्ञेय राहील. EWS व LIG सदनिका धारकांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक इन्सेंटिव्ह FSI देखील आपण देणार आहोत. त्याशिवाय ते होणार नाही आणि म्हणून प्रस्तावित या योजनेअंतर्गत अनयूज FSI हा TDR म्हणजे जे आता समजा 30 माळेवरती जायचं आहे तर त्यांना 15 माळे जाता येतात. 15 माळे जे आहेत त्याचा TDR मिळणार. त्यांना TDR देणार. तो TDR ते मार्केटमध्ये हे करून त्याच्यामध्ये बांधणार ते, कारण वरती जाता येणार नाही आणि म्हणून यामुळे पुनर्विकासाच्या मार्गातील अडथळे दूर होऊन प्रकल्प राबवणं सोपं होईल आणि ज्या रखडलेल्या लाखो लोकांच्या ज्या हजारो इमारती आहेत ते मार्ग मोकळा होईल. या नवीन योजनेमध्ये विनियोजन 33/7 33/9 या नियमाअंतर्गत जे काही इन्सेंटिव्ह प्रीमियम अनुषंगिक फायदे नमूद केलेले आहेत ते कायम राहतील. ते आपण काढत नाही. तसेच या योजनेला फिजिबल करण्यासाठी इतर योजनांसोबत क्लबिंग करून राबवता येईल. ही देखील आपण तरतूद नवीन तरतूद केलेली आहे आणि या संबंधित हाऊसिंग सोसायट्यांना विनियम 33/7 33/9 या नियमाचा फायदा घेण्याची मुभा कायम राहणार आहे. या नवीन योजनेमुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील फनेल झोन बाधित सर्व पुनर्विकास प्रकल्प हे फिजिबल होऊन त्याला चालना मिळेल, शक्य होईल. याशिवाय पुनर्विकास प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीत येणारे संभाव्य अडचणी दूर करण्यासाठी यामध्ये मार्ग मोकळा होईल. यामुळे बहुतांश मुंबईतील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल आणि लोकांना मोठा दिलासा मिळेल. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही मगाशी काय पत्र दिलेलं मला मनीषा कायंदे मॅडम,
त्याचं खाली मुख्यमंत्री महोदयांनी देखील निवेदनामध्ये सुतोवाच केलेला आहे की जे फनेल झोनमध्ये तर आपण करतोच आहे, त्याचबरोबर जी आपली सीओडी आहे, कांदिवली जू मिलिटरी परिसर, डिफेन्स कांदिवली मालाड, हा, तर त्याच्यामध्ये देखील आपण हा निर्णय जो आहे फनेल झोनचा, तिथं देखील म्हणजे फनेल झोन जू मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशन, कांदिवली मालाड शिवोडी परिसर, संरक्षण क्षेत्रालगतच्या जमिनी व इतर काही कारणांमुळे काही क्षेत्रांवर इमारतींचा पुनर्विकास पूर्ण क्षमतेने, तोच पूर्ण क्षमतेने म्हणजे पूर्ण FSI यूज नाही करत आणि अनयूज, आणि त्यामुळे या पुनर्विकास शक्य व्हावा या हेतूने नवीन हाऊसिंग फॉर ऑल ही योजना तयार करून या इमारतींचा देखील पुनर्विकास करण्यास चालना देण्यात येते. ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते GWAचं 300 फूट आणि LIGचं 600 फूट. त्यामुळे हा देखील मोठा निर्णय मुंबईकरांसाठी लागू होतोय. त्याचबरोबर पागडीचं आपल्याला मी सांगितलेलं आहे, तो सगळीकडे लागू होईल. ते लागू करणार आपण. त्याचबरोबर एकदा तुम्हाला सांगून ठेवतो, म्हणजे पागडीचं तुम्हाला लक्षात येईल. 19,000पेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात. 1960 पूर्वीच्या या इमारती आहेत. त्यापैकी काही इमारतींचा पुनर्विकास झालाय, काही इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. जवळपास 13,000पेक्षा जास्तीच्या इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या इमारतीतल्या भाडेकरूंना महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट नुसार संरक्षण प्राप्त आहे, ते प्रोटेक्टेड आहेत. या इमारती तसेच त्यातील भाडेकरू व करारनामे देखील कायदेशीर आहेत आणि शासनाने भाडेकरूंच्या हितासाठी रेंट कंट्रोल ऍक्ट आणून त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे. त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कामुळे घर मालकांना त्यांच्या मालकी हक्काचा योग्य मोबदला मिळत नाही, अशी घर मालकांची नेहमी तक्रार आणि वादविवाद आहे. त्याच्यामुळे या घर मालकांमध्ये आणि भाडेकरूंमध्ये खटले मोठे 28,000 अशा प्रकारचे खटले सुरू आहेत लघुवाद न्यायालय इतर न्यायालयांमध्ये. आणि त्यामुळे या पागडीच्या इमारतींच्या पुनर्विकासाला अल्प प्रतिसाद मिळतो आणि ते पुनर्विकास होत नाही. आणि म्हणून भाडेकरू तसेच घर मालक यांचा हक्क अबाधित ठेवलेला आहे आपण. म्हणजे फक्त भाडेकरूंचा विचार नाही, मालकाचाही देखील आपण त्याचा जो अधिकार आहे तो आपण काढलेला नाही. आणि म्हणून आर्थिक दुर्बल घटकांसाठी व अत्यल्प उत्पन्न घटकासाठी EWS आणि LIG हे फक्त FSI देऊन भागणार नाही, तर त्यांच्या घराची विनाशुल्क पुनर्बांधणी खर्चाची तजवीज देखील पुनर्बांधणी करण्याच्या ती देखील गरजेची आहे. त्यासाठी एक स्वतंत्र नियमावली आपण तयार करतोय. त्यामध्ये खालील तरतुदींचा समावेश करण्यात येणार आहे. भाडेकरूंच्या ताब्यातील घराचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढा FSI देय करणे पहिलं, आणि मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक FSI देय करणे, म्हणजे मालकाचा जो बेसिक FSI तो. आणि EWS LIG गटासाठी पागडी धारकांना त्यांच्या क्षेत्राच्या निशुल्क पुनर्बांधणीसाठी लागणारा इन्सेंटिव्ह FSI देखील दिला जाईल. म्हणजे 3 प्रकार झाले: भाडेकरूचं व्याप्त क्षेत्र आणि मालकाचं बेसिक FSI आणि बांधण्यासाठी लागणारा इन्सेंटिव्ह FSI हा आपण त्याच्यामध्ये देतोय. जर काही मगाचा आता फनेलचा जो विषय होता तसा, जर कोणत्या कारणामुळे हाईट रेस्ट्रिक्शन किंवा इतर प्रतिबंधामुळे जर या तिन्ही प्रकारचे FSI पूर्णपणे वापरणे शक्य नसल्यास उर्वरित FSI TDRच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याची तरतूद देखील याच्यामध्ये आपण ठेवलेली आहे. या नियमावलीमुळे पागडी सिस्टीमच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल. या जीर्ण इमारतींच्या पडझड होणारी थांबेल, त्यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टळेल. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सध्या अस्तित्वात असलेले अन्य पर्याय जसे 33/7, 33/9 सुरू राहतील. आणि आजवर ज्या इमारतींना या स्कीमचा फायदा झालेला नाही त्यांच्यासाठी देखील हा नवीन एक पर्याय आहे. या व्यतिरिक्त इमारतीमधील भाडेकरू व इमारत मालकांमधील सुमारे, मगाशी मी म्हटलं, 28,000 प्रलंबित खटले आहेत. या न्याय प्रक्रियेत अनेक कुटुंब अनेक वर्षापासून अडकलेली आहेत आणि म्हणून पुनर्विकासाला गती देण्यासाठी माझं मुख्यमंत्री महोदयांशी देखील चर्चा झाली. लॉ अँड ज्युडिशरी हे खटले निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या पूर्व परवानगीने पुरेशी अतिरिक्त
फास्ट ट्रॅक कोर्ट देखील आपण सुरू करू, जेणेकरून 3 वर्षात सर्व खटले निकाली निघतील आणि त्यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल. यामुळे पागडी तत्वावर राहणाऱ्या लाखो मुंबईकरांना मालकी तत्वावरचं हक्काचं घर मिळेल आणि महत्वाचं म्हणजे भाडेकरू तसेच मालक या म्हणजे मालकावरही आपण अन्याय केलेला नाही. मालकाचा अधिकार जसा आपण क्लस्टरमध्ये ठेवलेला आहे तसं इथं देखील मालकाचा अधिकार ठेवलाय. त्यामुळे मालक देखील कुठं परत ते काय लिटिगेशन करण्याची आवश्यकता गरज कोणाला भासणार नाही. पण यामुळे पुढील काही वर्षामध्ये मुंबई पागडी मुक्त होईल आणि त्यांना मालकी हक्काचं घर मिळेल. आणि यामध्ये काही अडचणी उद्भवल्यास तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या वेळेस नियमामध्ये आणखी काही सुधारणा करायची असेल ती देखील करण्याची आपली तयारी आहे. यामुळे मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर जो आहे तो पुन्हा या मुंबईमध्ये राहायला येईल. त्याचबरोबर गिरणी कामगारांच्या घरकुले जे आहे त्या बाबतीत देखील कापड गिरण्यांच्या सन 1982च्या संपानंतर बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली 1991 मधील विनियम 58 मध्ये दुरुस्ती करण्याबाबत आपला निर्णय झालाय. 58 बंद आजारी कापड गिरण्यांची मोकळी जागा व शिल्लक चटई क्षेत्र यांचं वाटप जे पूर्वी वंतड आतापर्यंत 15,870 गिरणी कामगारांना सदनिकेचं वितरण आपण केलंय. म्हाडा व कामगार विभागाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत साधारणतः 1 लाख, सचिनजी बरोबर ना, 1 लाख तुम्हाला माहिती आहे, 1 लाख गिरणी कामगार पात्र आहेत. सद्यस्थिती आपली बैठक पण झाली, मग 3-4 बैठका झाल्या. सद्यस्थितीत गिरणी कामगारांना घरं देण्याबाबत 15/3/2024 रोजी शासन निर्णय आपण निर्गमित केला होता. घरकुलाची किंमत 15 लाख रुपये ठेवली होती. पात्र गिरणी कामगार त्यांच्या वारसदारांना हिस्सा रुपये 9.5 लाख, उर्वरित 5.5 लाख राज्य शासनातर्फे अनुदान. विकासकांची निवड करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आपली शक्ती प्रदत्त समिती गठीत करण्यात आली होती आणि म्हणून या समितीच्या मान्यतेने स्वारस्य अभिव्यक्ती यांना EOI जारी करण्यात आला होता. 2 प्रवर्तकांची निवड झालेली आहे आणि या प्रकल्पाअंतर्गत घरं देण्यासाठी सर्व गिरणी कामगारांची ऑनलाईन संमती घेण्यात येत आहे. उपरोक्त 2 विकासकांनी एकूण 8,509 गिरणी कामगारांनी त्यांच्या वारसाने संमतीपत्र दिलेत. पण विकासकांनी सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार त्यांना कार्यादेश देण्याची कार्यवाही सुरू आहे. ज्यांनी संमती दिली नाही, तो एक विषय होता ना, संमती दिली नाही त्याला काय पुढे क्लेम नाही आहे, पण तो आपण रद्द केलेला आहे. ज्यांनी संमती दिली नाही अशा प्रकरणामध्ये त्यांना इतर पर्याय आपण खुले ठेवलेले आहेत. हा देखील एक गिरणी कामगारांसाठी महत्वाचा आहे. MMR त्याचबरोबर SRA क्लस्टर रिडेव्हलपमेंट आपण केलेलं आहे. 50 एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या खाजगी, शासकीय, निमशासकीय भूखंडावर SRA प्रकल्प प्रभावी अंमलबजावणीसाठी स्लम क्लस्टर रिडेव्हलपमेंट स्कीम राबवण्यात सरकारने 7 ऑक्टोबर 2025 रोजी मान्यता दिलेली आहे. याबाबत 13 नोव्हेंबर 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर क्लस्टर योजना जलद गतीने पूर्ण व्हावी. काही बिल्डर योजना घेतात आणि योजना अनेक वर्ष रखडवली जाते, त्यांना भाडंही मिळत नाही आणि त्यांना घरही मिळत नाही. अशासाठी आपण जेवी पद्धत केलेली आहे. त्या जेवीमध्ये परब साहेब MMRDA, सिडको, MIDC, MSRDC, म्हाडा आणि BMC इत्यादी आपले जी काही सरकारी प्राधिकरण आहेत त्यांना त्याच्यामध्ये घेतलेले आहे. आता ही योजना राबविण्याचा जो काही रखडलेल्या ज्या योजना आहेत त्याच्याबद्दल बोलतो मी. आणि म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये 17 योजना हाती आपण घेतोय, ज्यामध्ये प्रामुख्याने अँटॉफिल, कृष्णनगर, केतकीपाडा, बोरिवली, गोपीकृष्णनगर, दहिसर, ओशिवरा, गोवंडी, चिताकॅम्प, ट्रॉम्बे, चेंबूर, टागोर नगर, विक्रोळी पार्क साईड, भांडूप इत्यादी ठिकाणच्या प्रकल्पांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी काही प्रकल्प घेतले जातील. या 17 प्रकल्पापैकी एका प्रकल्पाला मंजुरी झाली आणि त्यामुळे योजना राबवण्याची सुरुवात झालेली आहे. जेवीमध्ये रमाबाई आंबेडकर नगर, आपल्याला माहित आहे 17,000 लोक राहतात आणि तिथं SRA
आणि सिडको सॉरी MMRDA मिळून ही योजना राबवती आहे. आणि आता ही योजना म्हणजे त्याला बांधकामाचा कार्यादेश दिलेला आहे आणि ते काम त्याचं सुरू झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी देखील गेले अनेक वर्ष हे लोक सर्व रखडलेले होते आणि त्यांना भाडंही मिळत नव्हतं आणि खाली केलेले रिकामे जे आहेत ते देखील त्या भागातून ते निष्कासित झाले होते. आणि म्हणून या ठिकाणी आपण जवळपास या लोकांना, मी स्वतः जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस 137 कोटी रुपयांचं चेक वाटप पण आपण केलं. त्यामुळे आता त्यांना रमाबाई नगर जे आहे घाटकोपरचं त्याला मोठा दिलासा मिळतोय. 17,000 लोकांना या ठिकाणी घरं देण्याचा आपला मानस जो आहे त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे क्लस्टरच्या माध्यमातून. त्याचबरोबर AGRC ची संख्या तुम्ही काल आपली परवाच्या दिवशी विषय झाला, त्यामुळे ती AGRC ची देखील आपण संख्या वाढवतोय. कारण या अशा जर योजना ज्या मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत तर जे वादविवाद आहेत त्यांचा निपटारा लवकर झाला पाहिजे, यासाठी आपण अधिनियम 1971 मध्ये AGRC ची स्थापना करण्याची तरतूद होती आणि त्यामध्ये या सर्व सद्यस्थितीत 2103 प्रलंबित प्रकरणं आहेत आणि या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा लवकर करण्यासाठी 7 डिसेंबर 25 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याला अधिवेशनात कलम 34(अ)(1) मध्ये सुधारणा करण्याबाबत विधेयक देखील आपण इथं संमत केलेलं आहे. आणि म्हणून BMCच्या लीज प्लॉटवर महापालिकेचे कर्मचारी जी घरं बांधलेली आहेत त्याकरता नवीन योजना आणण्याचं देखील, म्हणजे त्यांना प्रीमियम काहीतरी जास्ती घेतात आणि त्यामुळे ती रिडेव्हलपमेंट महापालिकेचे कर्मचारी, सफाई कर्मचारी असतील, आणखी जे काही इतर विभागाचे कर्मचारी असतील, त्यांच्या ज्या वसाहती आहेत त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे आणि म्हणून त्यांचा देखील पुनर्विकास झाला पाहिजे. यासाठी तशा प्रकारचं धोरण महापालिकेने प्रस्ताव तयार करावा आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्याला मान्य करून जे काय त्यांना आपल्याला FSI मध्ये जे काही सवलत द्यायची आहे किंवा ज्या रूल्स मध्ये काही बदल करायचे ते देखील आपण करतोय. त्याचबरोबर म्हाडाची ओसी करिता जी अभय योजना होती ती योजना 31 डिसेंबर 2025 पर्यंत लागू होती. तर अनेक लोकांची मागणी होती की ती मुदत वाढवली पाहिजे, तर ती या योजनेला देखील 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचं देखील म्हाडाला आपण सुचवलेला आहे, निर्देश दिलेले आहे. SRA मध्ये देखील असाच विषय आहे, बरोबर ना. SRA देखील अभय योजना जी आहे ती मुंबईतील झोपडीधारकांनी त्याच्या घराचं हस्तांतरण खरेदी विक्री केल्याने नव्याने झोपडीधारकाचं नाव अंतिम परिशिष्ट 2 मध्ये अंतर्भूत करण्याची तरतूद नसल्याने सदर नवीन झोपडीधारकाचं नाव अंतिम परिशिष्ट 2 मध्ये अंतर्भूत करण्याची मागणी अधिवेशनामध्ये अनेक सदस्यांनी केली होती. त्यानुसार अशा झोपडीधारकांकरता एक वेळची अभय योजना राबविण्याकरता 1 ऑक्टोबर 2024 ला निर्णय घेतला होता आणि ती 3 महिन्यापुरती मर्यादित होती. त्यानंतर ती आता योजनेची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत वाढवली होती, परंतु आता या योजनेचा लाभ घेण्यापासून अनेक लोक वंचित आहेत आणि मग या SRA अभय योजनेला देखील आपण 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ या ठिकाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतोय, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर PAP साठी हाऊसिंग स्टॉक जो आहे तो देखील वाढला पाहिजे आणि म्हणून त्यामुळे मग प्रकल्प बाधित आहेत त्यांना घरं मिळत नाहीत, विरोध होतो, संघर्ष होतो आणि म्हणून फॉरेस्ट, मँग्रोव्ह, CRZ इत्यादी ठिकाणी इन सिटू पुनर्विकास होऊ शकत नाही. त्यामुळे बऱ्याचशा पायाभूत प्रकल्प जसे रस्ता रुंदीकरण, मेट्रो, पाणी योजना, मलनिस्सारण योजना प्रकल्प जलद गतीने पुढे नेण्यासाठी PAP ची जी गरज आहे ते म्हणून या ठिकाणी समाजातील गरीब गरजू घटकांना जसं गिरणी कामगार आहेत, डबेवाले आहेत, माथाडी कामगार आहेत आणि इत्यादी लोकांना घरं देण्याचं शासनाने धोरण स्वीकारलेलं आहे. या सर्वांना घरं वेळेवर मिळावी याकरता मोठ्या प्रमाणावर राज्य स्तरावर हाऊसिंग स्टॉकची आवश्यकता
भासती आहे. आणि या सर्व घटकांना घरं देण्यासाठी शासनाच्या विविध योजनेतून उपलब्ध होणाऱ्या हाऊसिंग स्टॉकला एकत्रित करून त्याचा सुनियोजित प्राधान्यक्रमाने वितरण करण्याचं म्हणजे एक हाऊसिंग बँक आपण तयार करतोय, जेणेकरून या लोकांना आपल्याला देता येईल. आणि म्हणून या हाऊसिंग स्टॉक करता मुंबईतील 33/7, 33/9, 33/12B यासह विविध योजना तसेच राज्यस्तरावरील इन्क्लुझिव्ह हाऊसिंग PMOI इत्यादी योजनांचा समावेश करण्याचा आमचा सरकारचा मानस आहे. आणि या हाऊसिंग स्टॉकमुळे जुन्या लोकांना तातडीने घरं देणे तसेच नवीन प्रकल्पांकरिता मुबलक हाऊसिंग स्टॉक उपलब्ध होण्याची संधी या ठिकाणी मिळेल. याचबरोबर सभापती महोदय, एक अतिशय महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी धोरण करण्याचा आपला प्रयत्न आहे की मँग्रोव्ज आहेत, म्हणजे खाजगी जमिनीवर मँग्रोव्ज आहेत, पण ते मँग्रोव्ह त्याला योजना नाही आहे आणि त्यामुळे खारपुटीची तोड होऊन अतिक्रमण त्याच्यावर होत आहे, इलिगल बांधकाम होत आहेत. आणि यासाठी ते त्याचं संरक्षण आणि संवर्धनासाठी म्हणजे मँग्रोव्ह पार्क पर्यावरणाचा विषय आहे, तर त्यामुळे मँग्रोव्ह पार्क आणि मँग्रोव्हचं जतन करणं, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणं यासाठी देखील आमचा विचार आहे की याकरिता जो जमीन मालक आहे, कारण त्याला काही मिळतच नाही, त्यामुळे तो काय लक्षही देत नाही आणि काही करत नाही. मँग्रोव्ह तोडफोड होते, तिथे सगळे भरणी बिरणी करतात, इलिगल बांधकामं होतात. आणि म्हणून यामध्ये एक ग्रीन TDR जी एक संकल्पना आहे ती देऊन या ठिकाणी मँग्रोव्हचं जतन करणं, संरक्षित करणं आणि त्याचं प्रोटेक्शन करणं अशा प्रकारचा एक विचार आहे. आणि तो देखील धोरण आम्ही ते मागवतोय, धोरण तयार करतोय. त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसनाची या ठिकाणी जी योजना आहे त्यामध्ये देखील ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना 1971 मधील कलम 13(1) मध्ये सुधारणा आपण करतोय. झोपडपट्टी पुनर्वसन योजना जलद गतीने राबविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर विकासक, जमीन मालक, संबंधित झोपडीधारकांची संस्था यांच्याकडून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी हा 120 दिवसापासून 60 दिवसापर्यंत कमी करण्यात आलाय. यामुळे प्रकल्पांना गती मिळेल आणि याबाबतची अधिसूचना 29/8/2025 रोजी निर्गमित केलेली आहे. त्यामुळे खाजगी जमिनीचं भूसंपादन लवकरात लवकर करणं शक्य होईल आणि त्यामुळे झोपडपट्टी धारकांचा पुनर्विकास योग्य वेळात होईल. त्याला प्रलंबित भाडं जे आहे ते देखील वेळेवर मिळेल. आणि यामध्ये असं आपण केलेलं आहे, अधिनियम 1971 मध्ये कलम 33(b) नव्याने समाविष्ट केलेला आहे. झोपडपट्टी वासियांना देय असलेलं प्रलंबित भाडं आणि झोपडी पुनर्वसन प्राधिकरणाला देय असणारा रकमा आणि थकबाकीची वसुली करण्यासाठी संबंधित विकासकाच्या मालमत्तेची जप्ती आणि विक्री करून रक्कम वसूल करण्याची नव्याने तरतूद करण्यात आलेली आहे. याबाबतची अधिसूचना देखील 29/8/2025 रोजी निर्गमित केलेली आहे. त्यामुळे ही झोपडपट्टी पुनर्विकास योजना देखील अतिशय वेगवान पद्धतीने मार्गी लागेल. आणि शेवटचं एक आहे, आपली बैठक झाली होती शशिकांतजी सिडकोच्या घराबाबतीमध्ये. सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उल्वे, कळंबोली, कामोठे, पनवेल या परिसरामध्ये 17,000 घरं बांधण्यात आली आहेत. त्या घरांची लॉटरी प्रक्रिया पुढील 2 महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी घरांसाठी वेगवेगळे दर आहेत. त्या घरांसाठी सिडकोने निश्चित केलेल्या दरामध्ये काही लोकांनी मागणी केली होती की रकमा जादा आहेत आणि म्हणून यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या सॉरी तू मागे दिसला नाही, यांनी सगळं पुस्तक एकदम पूर्ण अभ्यास करून सगळं फायली घेऊन आलेला आहे आणि चांगलं आहे, अभिनंदन. आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलं तुमचं काय मी ऐकणार नाही, विक्रांतने भरपूर दिल्या सांगितलं मला आणि शशिकांतजींनी. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतील हाऊसिंग फॉर ऑल या धोरणाला चालना मिळून परवडणाऱ्या घरांची संख्या आपल्याला वाढवतोय आणि त्यांना दर्जेदार घरं मिळतील. यासाठी आपण EWS आणि LIG दोन्हीमध्ये 10%
आपण रकमा कमी करतोय आणि 10% त्याच्यामध्ये सूट देऊन या ठिकाणी त्यांना ज्या आता रकमा ज्या आहेत त्या 10%ने शशिकांतजी कमी करून घेण्याचा निर्णय आपला झालेला आहे. धन्यवाद.